वाटतंय. हा लाज वाटत रे तुका. आता हळकुंड अजून सुटाक नाही. आता गप झालं. बघितलं बघ अंकिता, हे लोकांना ब्लॉग मध्ये दिसतं की हा किती शांत आहे. आता तू काय काय चालू होतं. शांत म्हणू शकत नाही. ज्यांनी याच्यासोबत वेळ घालवला ना तेच सांगू शकतात कसा सोचवळ बघ. कॅमेरा समोर असा वागतो ना. माझा एकदा आवाज बसलाय पूर्ण. बघ आता नको नको हात ठेव. एकतर माझा आवाज बसलाय. अजूनही आहे, चालू आहे. आवाज कसा झाला तो? आज आवाज असा झालाय. मग तू प्रँक करू शकतेस आता. विदाउट आवाज काय काढायला लागणार नाही तुला आवाज. जसा कुणाल अंकिताला आवाज एक बदलून फसवत होता तसा सेम आवाज माझा झालाय आता. ओरडून लग्नाच्या वेळेला श्रीवरती, अरे बघा रे जेवण झालंय का, अरे बघा रे केलंय का, असं करून माझा आवाज गेलाय पूर्ण. तरी पण मी बोंबलतेच आहे. ज्या लोकांना याची भीती वाटत होती ना माझ्याकडे येत होते. काय बाउन्सर पण. म्हणजे आता तुला विचारल्यानंतर तू भडकशील ना, पण ते सगळे माझ्याकडे येत होते. काय भडकते म्हणजे? अरे मी हळदीला बसले. भाऊजी आम्ही जाऊ काय? मी बोललो त्याला जाऊ काय नको, असं टाइम आहे थांबा जरा. मी जाऊ काय म्हणजे गेला की. अरे मी हळदीला बसलेले आणि तेजस मला येऊन विचारतो, ऐक ना अंकिता चिडू नकोस, विचारतो फक्त ते स्पाइस कोकण मध्ये 107 रूम मध्ये कोण राहिले. म्हटलं मी हळद लावते या रंगाला, आता कुठे विचारताय मला. एवढं म्हणजे सगळ्यांच्या सोयी बघत लग्न झालेलं आहे. बघण्यातच लोकांच्या. मध्ये फ्री वेळच नाही मिळाला ना, त्याच्यात सगळ्यांची उठबसच होते. मी आधीच बोललेली सानिका. आता कुठे आलं सांग? कुठे नाही माहिती. ओळख ना कुठल्या? अच्छा त्या काकांच्या. पिऊया. अरे त्यांना सांगू ना. हा लग्न झालं का काका? लग्न झालं. पहिल्या दिवशी आलो होतो तुमच्याकडे. आम्ही जेव्हा आई बाबांना म्हणजे पहिल्यांदा जात होतो सही करायला तेव्हा तिकडे गेलेलो त्यांच्याच टपरीवरती. काय केलंस काय नाही मध्ये नवरी झाले विसरायला होतंय मला. मग तू असं मध्ये बोल सौदामिनी कुंकू लाव मध्ये लक्षात राहील. मी काहीतरी सांगत होते अंकिताला विसरले. ते काकांचं नाही ते नाही. मी ना तेच अगं तो माहितीये तो व्हिडिओ तुम्ही होता ना तेव्हा मी सगळ्यांच्या वरती बघ अरेंजमेंट करत होते, ह्या गाडीत बसा त्या गाडीत बसा. तर ते मला बोलले की मॅडम घरात निघतानाचा एक व्हिडिओ असा घेऊया म्हणून. ती मीडिया आली होती ना, त्यांनी तो व्हिडिओ घेतला. त्याच्यात त्याला मी घरी गेले तर घरी सगळे पसरलेले होते, बाबा दुसरीकडे सगळे दुसरीकडे. तर सगळ्यांना मी गोळा करत होते की निदान त्यांना व्हिडिओ घ्यायचा म्हणून एकत्र या. आणि त्याच्यात मी पटकन आईला बोलले की काही व्हिडिओ साठीच ये फक्त, मी जाईन माझी एकटी असं मी बोलले. म्हणजे काय मला काय सांगायचं होतं की मी जातच होते, मी रस्त्यावरती गेलेले, त्यांनी मला व्हिडिओ साठी परत पाठवलंय. तर एवढ्यात आई रडायला लागली. तर ते त्यांनी तेवढंच कॅप्चर केलं की अंकिताची आई झाली भाऊ. आणि लोक म्हणतात काय अंकिता तर रडतच नाहीये. अरे देवा तुम्हाला काय माहिती आहे. त्याच्या आधी मी रस्त्यावर नीला सोडलं आणि त्या व्हिडिओत हा आहे की हा आणि मी होतो. तर मी याला म्हटलं अरे त्यांना घरातनं बाहेर पडताना व्हिडिओ घ्यायचे, तू कुठे येतोस माझ्यासोबत. मग हा म्हणाला नाही तू जा मी थांबतो. आणि हा वर राहिला. रिअल फुटेज कॅप्चर केलाच नाही. रिअल फुटेज बाबा काय तर माझा माका माहिती. हो बघ हे ग्लास आहेत ना, ही अंकिता मेकअप आर्टिस्ट तुम्हाला वाटते तेवढी साधी नाही. या दोघी जणी मेकअप बिकअप झाल्यावर नंतर बसतात ब्रश साफ करत. त्याच्यासाठी ब्रश साफ करत बसतो. खाली का आम्हाला कपडे चेंज करायला ड्रेस बिस घालायला चांगले. बाल्कनीतून एन्जॉय केला त्यांनी. बाल्कनीतून मस्तपैकी. तुला कशाला हवाय मेकअप तुझ्या घरात गृहप्रवेश करताना? माझं आपलं ठीक असं बायकोचं केलं की सगळं मला पण सवय झाली. मला काय ते करतेस की 4 दिवसात सवय झाली. कारण आता सवय झाली. म्युझिक डिरेक्टर वरून मला असं वाटतं की थोडं इकडेच बसू तमाशा करायला काय. नको जास्त गरम लागतंय. बघ
ए ती घाबरली बा किती. हिला लागतंय, अंग गरम आहे माझं. का बघतोय? हो, शपथ. मला पण माझं लागलं. नाही लागलं, तू मला सिरियसली नाही घेत. मला माहिती. स्ट्रेट बघ ना, स्ट्रेट. स्ट्रेट का नाही बघत सांग इकडं. हा पण डाक लागेल ना म्हणून मी काय झाली आता बायको. तू इकडून नाही मेकअप करू हा शकत. चालेल चालेल करूया. सॉरी ते डोळे तिकडच असले पाहिजे. काय कॅमेरा चालू झाल्यावर लगेच बघ ना. आता कॅमेरा बंद कर. बंद कर. केला. काय गे तिच्यासोबतच जायचं उद्या, लक्षात ठेव. भटजीने सांगितलं आता तुझी नाडी आहे माझ्या हातात. नाडी वाली चड्डी घालणारच नाही. मला वाटलेलं काय आहे तुम्हाला. आता आमचा झोप वगैरे आहे. मला भूक लागली यार. मालवण इथपर्यंत येणं सोपं आहे का ग्रुप एवढी जेवलीस, एवढी जेवलीस, एवढ्या नाही जेवढे. एवढी जेवलीस. मी रात्री खाणार पोपटी. आज रात्री बघा पोपटी. आज रात्री आम्ही सासरवाडीत आल्या आल्या पहिली इच्छा माझी पूर्ण करतायत. पोपटी हिला खायला घालताय मस्त. आणि पोपटी कुठची? माणगावची. हे कॉन्टोर काढ, पावडर हे कॉन्टोर काढ. पावडर दुसरीला. पावडर दुसरी की माझ्यासाठी स्पेशल पावडर. हे असल्या फालतू पावडर मी वापरत नाही. हिला जी लावतात ती नका वापरू मला. वेगळी सेपरेट. कोण तू? माझ्यामुळे जरा एंटरटेनमेंट चालू होतं तुमचं. हा बोर झालं असतं. त्यांचे ब्रश आज सगळ्यात जास्त सौरभच झाले. हो. एंटरटेनमेंट. काय करतेस? कन्सिलर लावतेस काय? लाव लाव. काय तुला कळतंय त्याच्यातलं कन्सिलर आणि सनसिलर? कन्सिलर बद्दल मी ऐकलं होतं. ऐकलं होतं फक्त. टॅप कर व्यवस्थित. एक एक प्रोसिजर सांगतो तसं कर. कन्सिलर लाव, टॅप कर. हे काय स्पॉन्ज. 4 दिवसात सगळं शिकलं का रे दादा? ब्युटी ब्लेंडर. ब्लेंडर. मिक्सर नाही वापरत. आपली याची गोष्ट कशी वाटली? साखर मस्त. मी ती नेक्स्ट वाली ऐकली जास्त. पहिली नाही ऐकलंय. ती आता मला लक्षात नाही ती. म्हणजे नाचे मारत होतीस. साखर पाव म्हणून याला साखर पाव म्हणतात. तू ते प्रश्न साखर पाव म्हणजे काय आणि उत्तर काही पण मध्ये काही लिहायचं म्हणून याला साखर पाव म्हणतात. तसं दिलं तेच उत्तर. केलं तिने. म्हणजे आज हे गोष्टी ऐकत आले. अरे यांना साखर पावावरून गोष्ट सांगितली. 2 सांगितलं पण. अरे बापरे. त्याने आरामात म्हटलं म्हणजे समजून जातो किती कंटाळ त्या गोष्टी. सौरभ नाही सौरभला मी फेटे बांधत होते ना आतमध्ये लग्नाच्या वेळेला. तर तो फेटेवाला मला विचारायला आलेला की काय कसं करायचं. तर मी त्यांना म्हटलं की मुलाकडच्यांचा तो रंग वेगळा ठेवा, मुलीकडच्यांचा रंग वेगळा ठेवा. असं सांगितलं. मिक्स करू नका लोकांना फेटे बांधायचे म्हणून. तर हा सगळं झालं आणि सौरभ पण हो 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 तिथे म्हणतात. म्हटलं सौरभकडे बघून, सौरभ तू कोणता फेटा बांधणार आहे? मला फेटाच नको, मला नको फेटा म्हणतो. सौरभला एकदा सौरभ काय करतो? बांधलाच नव्हता ना तू? नाही. सौरभला एकदा आम्ही गाडीत चाललो होतो तेव्हा अशीच गोष्ट सांगत होता वेगवेगळ्या टॉपिकवर. सौरभला कुठला शब्द आलेला सौरभ? तेव्हा सौरभ लगेच दादा काय बोलतो त्याला म्हणजे पुढे सांग याच्याबद्दल. त्याला एक्साइटमेंट असते हो ऐकण्याची. दादा आता काय बोलणार आहे? सिंदूर लावतो आपण. शॉर्ट घेऊया. अरे पण लावलाय ऑलरेडी आहे. लावू दे का त्याला? परत रागवतो मी लावले. सिंदूर शॉर्ट घे. बोलते तू काय लावते? एकदाच लावला काय लग्नात? एकदा आता लावू दे. परत लावू दे त्याला. मज्जा. लिपस्टिक लावूया. लिपस्टिक लावू तिथं? नको नको, लिपस्टिकच लावायची. पण बिहार जर का भरून ठेवशील रे बाबा. ते ऑरेंज कलर भरतात ना ते सगळं. ते असं भरतात ना ग, मूठ मार असं टाकतात. ते असं हाताने भरतात पूर्ण. आणि ते पण कसं भांग पडून असं तेल लावतात. आणि मग दादा शेवटचा आहे मेकअप तर करून घेतो. कुणाल लिपस्टिक लावतोय? हे टाकायचं. सांग काय परत कुणाल लिपस्टिक सगळ्यांना माहितीये, बघितलं ते लोकांना काय? कळणार आहे. ग्लॉस आहे. ग्लॉसने काय होतं? चमकीले होठ. मला आता त्या दिवशी कळलं की ब्लॉग मध्ये तू हे टाकलंस काय सौरभ? सॉक्स.
सॉक्स काय टाकलंस? केवढे सॉक्स आहेत? अरे कोण बोलला? रोहित बोलला तो नाशिकचा. नाही आहेत का तुझ्याकडे? आवाज बघ. नाही आहेत का तुझ्याकडे सॉक्स? तो पण का बरं बोलला माहिती का ताई? कशाला म्हणजे? सॉक्सची स्टोरी माहिती आहे तुझी? असं बोलला मी सॉक्स काढत होतो लग्नाच्या दिवशी, रिसेप्शनच्या दिवशी. सॉक्स कुठे गेले माझे? एवढे socks दादा बॅगेतून माहिती सॉक्स आहे काढत मला. होता तेव्हा तो विचारतो. तुला कसं माहितीये? ते ब्लॉग मध्ये हेअर सेट कर ना आणखी यार. नाही सॉरी, का तुमच्या हेअरड्रेसरला बोलवा. तुम्ही नाही आसिफ केलं? कॉल, आसिफ का? काय करू? नाही तर अरे कर ना मला यार. नाही ना मला का नाही येत, नाही येत का काय येतच येतं ते नाही. केलं खरंच नाही. आणि ड्रायर आणि बॅगेत आहे, नाही इथे. मग काय तरी सांगितलं की इक्विपमेंट नाही म्हणून नाही. नाही खरंच तेवढं व्यवस्थित नाही. अच्छा बोललो वेल्डिंग येते कार्पेंटर पण आहे ते. एक कोण आले काल करायचं हा थांबलो. जागे जा. सिंदूर पण देश बाथरूमचे लोक ए, पण थांब ना, बसायचे हा, ना. इथे, इथे. लिपस्टिक हे लावू? काय माहिती करशील. ते काय बघत कुठलीच गोष्ट बेशिस्त करत. अरे आहे ऑलरेडी, किती घालणार आहेस? काय आता नवीन काय? लावायचं असतं बाबा. हाताने लाव. का? नको नको. तोंड हाड केलंस तिचं. कुणाल बस वर जाऊ नको, मोहऱ्यापर्यंत तुला विचार व्यवस्थित लावलं ना. तर माणगावला आम्ही गेलो आणि माणगावला कुणाच्या घराच्या जवळच एक रिसॉर्ट पण आहे. त्या रिसॉर्टला जाऊन आम्ही रेडी झालो, कारण तिथे अंकिता आणि राहणार होत्या. तर आम्ही रेडी झालो आणि आत्ता आम्ही जाणार आहोत घरी गृहप्रवेशासाठी. सो लग्नाच्या नंतर आम्ही वालावलमध्येच होतो आणि वालावलमधून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो, संध्याकाळी आम्ही पोचलो माणगावला. आता रेडी होऊन आता असेल गृहप्रवेश. बाकी बोलतोय मग हे फटाके फोडे नाही केतन मम्मी जाताय तुम्ही पहिले काय तोंडावर मारशील. पैसे भेटले. नाव घेतल्याशिवाय यायचं नाही. पकडा गावाला पकडा. पहिलं तेच नाव दे, मग यांच्यात तांदूळ पडतो नाही ना. हळूच करेल ना. नाही तुम्ही घेऊ तू. माझा आवाज थोडा बसलाय. हा समुद्र किनारी जुळल्या गाठी, कुणाचं नाव घेते 7 जन्मासाठी. मस्त.
वहिनी फॅन बंद कर. सरीवर सरी पावसाच्या सरी अंकितच माझी कोकण करी. दोघांनी टाका. तुझा तिचा दोन्ही काय केलं इथे आपल्याला एका बाजूने एक मग एका बाजूने त्याचं बनतो आपण. सो बऱ्याच जणांनी ही गोष्ट नोटीस केली की माझ्या पायात पैंजण नव्हती आणि त्याच्यावरनं बरेच जणांनी मेसेज हाय पायात पैंजण नाही. पण झालं होतं असं की मी पूर्ण आजारी आहे तेव्हापासून ते पूर्ण आजारीत जी पडले मी तर त्यामुळे मी सगळ्या पायातले पैंजण आणि वगैरे ह्या गोष्टी काढून ठेवल्या होत्या कारण मी खूप इरिटेट होत होते तर खोकला घसा खराब आणि अंगात ताप त्यामुळे आणि त्या मी घालायला विसरले. हे मला जेव्हा तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केल्या ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. सो काही वेळेला तब्येतीच्या खातर आम्हीसुद्धा काही गोष्टी चेंज करतो ना की अरे हे आत्ता नाही घालत हे काढून ठेवा ना प्लीज कंटाळा येतो आहे. सो तो केलेला कंटाळा होता तो. पप्पा अभिदा नको हे काय मम्मी सांगते मला नेहमीच आकाशातील चंद्राला तारकांची साथ निशांचं नाव घेते कुणाल आणि अंकितासाठी खास. परत एकदा दादानी पण घ्यायचं असतो. नाही दादा पल्लवी मम्मी का घट्ट बांधली एकदम ती कालची मग 7 जन्माची गाठ आहे. सुपारी उचल रे देवाजवळ ठेव. जा देवाजवळ ठेव. नाही मला येतात ना सगळे. बाबू पण नाही आला. बारका बाबू नाही आला ना. काय नाव आहे? ज्या रिसॉर्टवर गेलेलात ना त्याची मालकी नाही ती. नवीन लॉ ती फॉलो करते. आईचं नाव पहिलं सांग पण नाव नाही कळलं. काय आरोही. आरोही 2020 नंतरच्या मुलांनी काय करताय कंपल्सरी हे तिला जागा कर. एक सेकंड बोलायचं काय? कॉंग्रॅच्युलेशन. वेलकम बोला. वेलकम. कॉंग्रॅच्युलेशन. मिट्टू खा. तुला दे. काय चाललंय? चिडले म्हणजे इयरिंग्स आवडले. हो जय मनोजचं काम संपले.
लावलंय कुठं की झाली काय झाली तयार झाली आणि असं उपडी करतात आणि आग घालतात. कोणाला तुला सगळं टाकू शकतो पाहिजे हे याच्यामध्ये बटाट याच्यात पण बटाटे असतो त्याच्यात बटाटे पनीर नाही पनीर बटाटा मटारच्या शेंगा अंडी हो अंडी नॉनव्हेज मध्ये अंडी कांदा चिकन ती कन्सेप्ट काय माहितीये का ह्याच्यावर विदाऊट ऑइल ते मॉइश्चराइज ह्याच्यावरती शिजतं वाफेवर आतमध्ये त्याच्यात पाणी असतं त्याच्या वाफेवर आणि तो औषधी पाला ना पाला औषधी आहे जखमेपासून सगळ्यावर लावतात तो काय दादा त्याच्यापासूनच झालं. लहानपणी खेळताना पडलं की लगेच लावायचं त्याच्यापासूनच भांगरून म्हणजे तो ना पडलं बिडलं की आधी पहिल्यांदा लगेच लावायचो जिथे करायचा आणि लावायचा भांगरून मला औषधी तू मुंबईवाला मुंबईवर आला येतो बोलायला जातो पण मस्त बोलतो प्रयत्न छान करतो बोलतो तिकडे पोरांसोबत बोलायचं हो बोलाय कसा बोलतो तो हे सावंतवाडीचे धुरीच आहे ते म्हणजे कुडाळचे आहे पण सावंतवाडीला मी कट्टूकडे आणली इथून जाय पहिल्यांदा तू पण मी खाल्ली सौरभ पण ना मी सेकंड टाइम खाते. 17 तुझंच घर आहे पुन्हा नको घेतो त्याला पण द्या एक नॉनव्हेज तिथे पण आहे का? 1 2 3 4 ट्रॉली मिळाली ठीक आहे घेऊ शकतो तुम्ही नॉनव्हेज कशी लागली टेस्ट एक नॉनव्हेज अजून द्या इकडे ही पडलेला कुठल्या धाब्यावर भेटते ना ते खाऊन बघितलं तो पडत अतिशय घाण हिला पण आणा मस्त आहे तुला कशी वाटली भारी वाटली पहिल्यांदाच काय शेंगा नको झाले शेंगा जास्त दिले मेहनत नको मेहनत नको अमर वगैरे गृहप्रवेश केल्यानंतर आम्ही मस्त तिकडे पोपटीची पार्टी केली त्याच्यानंतर कौल चिकन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी ट्राय केल्या नव्हत्या मी ऐकल्या होत्या सो त्या सगळ्या मी गेल्या त्याच दिवशी रात्री आम्ही सगळ्या त्या अनुभवल्या एका रिसॉर्टवरती घराच्या बाजूलाच रिसॉर्ट आहे जे त्यांच्या मित्राचंच आहे कुणालच्या आणि तिथे आम्ही हे सगळं मस्त एन्जॉय केलं आणि आता मला परत खावंसं वाटते सो मी परत जाईनच लवकर किती खाल्ली ते होतं अंकिताच्या लग्नात मेकअप कोण करणार आबोली मी नाही आबोली तू का माझ्याकडे भरपूर मी माझे सगळे प्रत्येकाला वेगवेगळ्या मेकअप आर्टिस्ट बुक करणार आहे मी एवढी टीम बनवून ठेवली आता दोघी जणी असल्याचा फायदा काय माहितीये एक दमली की ते दुसऱ्याला सांगायचं पण एकाच काम नाही लागतं दोघं जण असं एक मिनिट बंद कर एक दिवसात होईल जरा मी एक बरं दिवसात घेऊया आणि नंतर बघ काय तुझे लाड रे काय आहे पाठ राखी ना ती माझी तुझं काय संपत यार माझी मैत्री नाही आणि ती मेकअप रिमूव्ह करते का तुझं मसाज करून घेते त्याच्याकडे झोपलाय ते लाड चुकून जर कधी अंकिता अवेलेबल नसेल आणि दुसरी कुठची मेकअप आर्टिस्ट आली तो असं निजाम म्हणते इथे जरा बस मी झोपतो मला मेकअप रिमूव्ह कर गाळी घालतील लोक तुका त्या नाही करत अशा हो सगळ्या मेकअप आर्टिस्ट नाही तर करून लागले तर मग काय झालं तुम्ही भांडी घासून घेशाल घरात एवढं नाही मी सगळ्यांना सांगतो ब्लॉग चालू आहे का कंटिन्यू नीला बोलवा पण हे करायला बोलवू नका नाही मेकअप साठी बोलवा आणि असं सगळं काय पाहिजे असेल
बरं गरीब असा काय बोलू नका. हे असलं काय मिळत नाही, फक्त हे माझ्यासाठी स्पेशल. मोठा स्पेशल कुणाल आणि अंकितासाठी सर्व्हिसेस होत्या. अंकिता हे सगळं शिकलेस तू? हे सगळं हे बेसिक आहे, ह्याला काय शिकायचं? ह्याला नाही लागत शिकायला, मी पण करू शकतो ना. मी मागाशी करत होतो ते करून नाही दिलंस. मॉइश्चरायझर तुझे हात माका नको करू. टूथपेस्ट विटपेस्ट घेऊन पण लावशील का सांग. प्रँकच्या नावाखाली काही करू शकतो काय तो. prank केलं? मला आता ना अलर्ट राहावं लागतं याच्यासोबत राहताना. चेतनवर प्रँक काय केलं होतं सांग? काय डाबर रेड टूथपेस्ट कशी असते? कुठल्या कलरची सांग? चॉकलेट. आणि माझी सनस्क्रीन होती सेम कलरची. तर मी चेतन मी लावायला गेलो ना सनस्क्रीन वगैरे की यायचा मुद्दाम ती डाबर रेड अशीच घेतो. चेतन जरा जास्त आली रे, लाव ना. म्हणून मी तुझ्यावर विश्वासच ठेवत नाही काय सांगितलंस की. नाही ठेवत. नाही बाबा भीती वाटते. काय तू कधी प्रँक करशील काय माहिती, कुठे व्हिडिओ चालू ठेवलेला असशील. तुझ्या घरात तुलाच कॅमेऱ्याची भीती आहे. मला नाही तर काय पहिले लोकांना तुझी होती. हा काढ नंतर कधी ती फेस वॉश. पहिले काय होतं म्हणजे नवीन तू पण झोप. नवीन सगळ्यांना जेव्हा कळलं होतं ना आमचा इथे रिव्ह्यू केलं तेव्हा ही सारखा मोबाईल हे करायची, तेव्हा मला भीती वाटायची. मला नाही आवडायचं कॅमेरा तसं यायला. आता उलट आहे. आता मीच ठेवतो प्रँक करतो. एकदम प्रँक आहेच ते करीन काम धंदा नसल्यावर. आता जाम काम धंदे. अंकिता सोबतच या. अंकिता कशी साधी आहे ना, भेटते एकदा बोलतो की कशी बिचारी बोललीच नव्हती शिंकलेलं असते. गप राहिले गप जाऊन धुतला ग तो. डेंजर. आणि मी विचारत होतो मुद्दाम अंकिता काय सॉरी यार मला सर्दी पण जास्त आली नाही मग शेपूड पण जास्त आहे ना असं बोलत होतो. अंगुल आहे ना अंकिता आहे ना. तेल आहे का ग आपल्याकडे? तेल आम्ही उद्या नाही लावत. आता जाऊन मी काम करते, हेअर स्पाच घेते. हेअर स्पा नाही पूर्ण बॉडी फुल बॉडी स्पा. गरज आहे तुम्हाला मारायला. तुझ्यावर माझ्यावर काढूच शकत नाहीस ना. नथ तरी घाल ना छोटीशी सोन्याची असेल ना तुझी. होती बाई कुठे आता नाही तेव्हा. ती बोली जास्तच मला सांगते काय घालू काय छान वाटतं. छोटीशी अशी घालाय करायचं नाही जो हे घाल. गृहप्रवेश परत थोडी होणार आहे. ते पण मोमेंट आहे हा लाईफचा. दादाचं झालंय फायनल. माझा गृहप्रवेश मेकअप रे दादा. माझं काय अरे काय पण करतात माझं आपल्याला खायला काय कळतंय काय पण लाव. तुझं आपलं बरं व्हिडिओ घे ना. नवीन नवरी ते मिरर मध्ये घे. बस सोनं घातल्यावर जो लुक येतो ना किती तो आर्टिफिशियल घाल. सोनं जे अंगावर दिसतं ना नवीन नवरीच्या छानच दिसतं. असं साडी बिडी नेसल्यावर नवीन नवरी अशी कळते. काजळ दे बाई दोघांनी दोघांना. माझं काय नजर लागून माझं आता हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. आजारी पडणार आहे असं वाटतंय. आता तर अजून लोक बघतील. आता जाल तर मी तुझ्या तेल नाहीये. मी तुझं हे कधीच नाही विसरणार. खूप कर म्हणजे विसरलो तर परत कर. आता सध्या तरी नाही विसरलो. चालेल. माझ्या मित्रमैत्रिणींचा तू फायदा उचलतोस. अरे अंकिता तेवढं प्रेमच करतो. मस्का मारतो. आता मसाज झाली ना की तोपर्यंत मी कधीच काही विसरणार नाही. आणि जर विसरलो तर ये पनवेलला आणि परत मसाज करून दे मग मी परत विसरणार नाही. मसाज करायला पनवेलला येऊ. तू ये मीरा रोडला दोघं जण. आता मीरा रोडला मसाज करायला मग मला पनवेलला बोलत आहे ना. तू अशी एवढी भारी मसाज कर की आठवलं पाहिजे. नाही माझी तर इच्छाच आहे. प्लीज सगळ्यांना सांग तिच्यासाठी पनवेलचाच पोरगा. बाई
एक शिफ्ट हो यार तू पनवेललाच. हे तर ती असं किती वेळा बोलली आहे. मला पाहिजेच आहे हिचं लग्न पनवेलच्याच कुठच्या तरी मुळे. नाहीतर असा जो पनवेलला शिफ्ट होईल असू दे कांदिवली बोरिवलीचं चालेल तो पण तो पनवेलला शिफ्ट झाला पाहिजे लग्नानंतर. ठीक आहे महिन्यातून 15 दिवस तिकडे येत नाही तरी चालेल मला कांदिवलीला. आता हे जरा मला पण तुला म्हणजे असं आय गेस बिग बॉसच्या शूटच्या वेळेला भेटलो आणि आता जेवढं भेटलो पण म्हणजे टच ओळखू म्हणजे असं मध्ये मध्ये शूटला. अच्छा तू हिच्या घरी आलेलीस आणि आपण गेलो तिथे म्हणजे खूप हंबल पर्सन. नाही म्हणजे असं जेन्युअनली सांगते असं म्हणजे एवढं मुलं असेल नाही. अंकिता कर ना मालवणी बोल ना तू. आपण दोघं मालवणी बोलूया. काय बोला तुला काय पण बोला माझ्या वांगडा. काय पण बोला आता आयुष्य होतं मालवणीच ऐकायची आता गप्र होते बोलतोय की ना अजून बोल. 2-4 शब्द येतात ते का बाकी काय ना मग काय नाही या ना शिकतलो आता शिकायचंच लागतं शिकायचंच लागतं ना. भूक लागली भूक लागली म्हणून सांगितलं का पिठी भात घालतले. पिठी भात खा. तुमच्याकडे खातात पिठी भात? ऑप्शनच नाही त्याच्याकडे खावताच लागतं ते का नाही. काय मला देते जसं बनवून सकाळी नाश्ता मी देतो. मी आधीच क्लिअर केलंय मला. तसं 70 दिवस काम केले तर आता पुढचे निदान 7 वर्ष तुला खरोखर चांगला नवरा भेटेल तेव्हा. भेटू दे नक्कीच भेटू दे. खरोखर मनापासून बोलले आणि माझी जीभ काळी आहे. ऐक ना असं बोल की देवा हिला पनवेलच्या जवळ सेटल होणारा चांगला नवरा भेटू दे. माझी जीभ काळी आहे. पण येऊ दे. चालेल नाही असं असू दे. तो मेन मूळचा पनवेल कांदिवली बोरिवलीचा असू दे पनवेलला असू दे. आणि सासू तिला महिन्यातून एकदाच बोलवू दे फक्त कांदिवलीला. म्हणजे कशी ते 28 दिवस तरी ऍटलिस्ट अंकिता सोबत. लगेच दुसऱ्या दिवशी होती हळद उतरवायची आणि त्यानंतर आम्हाला मुंबईला पळायचं होतं कारण आमचे सगळे शूट्स लाईनअप होते आणि त्यामुळे लगेच इथलं सगळं आटपून आम्ही गेलो घरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं तुम्ही बघा. ती पानं टाक ना छोटी. तेच त्याला म्हटलं पानं टाक. मम्मी सावकाश. पिलूची मुंग्या आहेत ना. बस ठीक आहे ओके. रांगोली काढली. काय काढलंय घे ठेवते 1000 प्रश्न विचारतील मला माहिती आहे. अशी कशी आई फुलं पण टाकली आणि अजून टाकलं नाही. एक पान काढून टाका मला. ते काहीतरी होती बघ फुलं कालची कशी सापडेल मग त्याच्यात. प्रेक्षक आधीपासूनच तयार आहेत तिकडे. एकदम सगळे तयार झाले. नवरीच तयारी करते बा. गुण आणले मी. चला आता भाजते टाका. बस करा किती यार त्या अंगठी सापडेल का एवढं. घे चल फुलं आहेत अजून टाक. त्या अंगठी सापडलं. घे ताट घे नाहीतर आम्हाला शोधून द्यायला लागेल. त्याच्या डोक्यावर टाकायचं हालत असं नाही. असं नाही इकडे हे घे चल.
ते सोडा आता असं बसा समोर ना की असं आधी ते सोड. सोडू देत ना ते सोडायचं आता. तू एका हाताने सोड, तू 2 हाताने सोड. त्याच्यानंतर अंगठी टाकून ते शोधा आणि मग ते पाणी उडवायचं एकमेकांना. थोडस पाणी ओतायचं मागे पुढे उभं राहून आणि मग गणपती करू दे. हेच होताच मुद्दाम मगाशी घट्ट केलं त्याला पण काय केलं? चला टीम अंकिता टीम कोणाला बघू कोण. त्याने मगाशी मुद्दाम घट्ट केलं. काही पण मला लक्ष होतं तुझ्यावर. मुन्ना तुला एका हाताने सोडायची आहे. लूज करून ठेवलेस आधी. अरे आणि नख माझी खरी नाहीत ना. घट्ट केलंस रे. मुंबईला उघडणार दादा उघडलंस ना त्या दिवशी स्वतःच उघडलं. पुढा पण उघडलास तू हे पण तू उघडणार. काय दीदी कमी पडते एकदम. नख माझी खोटी नखांमुळे तिला जमत नाही. ये सुटली आहे. नाही म्हणून दादाने टाळ्या वाजवल्या नाही. सोडायचं काय कोणता आहे हा? तोच तुला सोडवायचा आहे. कमी टाइम मध्ये होईल तर तुला पॉइंट्स भेटतील 100 पॉइंट. तुझं बस. टाइम आपला रेकॉर्ड होतो इथे. इथं होतो ना रे. कॅमेरा एवढे चालू. मग अरे हा खूपच हे आहे. बघून ठेवते. मी घट्ट नाही केलं याने घट्ट करून ठेवलं. आणि मामाचं असतं काय केलंस तू माझ्या? गोल्डन तिची कागद गोंधळ करून ठेवलास तू. लीड वर आहे टीम कुणा. टीम कुणाला एका हाताने काढायचं आहे. असू दे. जिमची ताकद लाव. अजून इकडे बाकी. नाही नाही ते असंच आहे. ह्याच्यात त्याची कशात माझं व्यवस्थित आहे. एकच आता मुन्ना पटकन सुटलं पाहिजे. सुटलं आणि व्यवस्थित बांधली. दरवाजा उघडा ठेवला काय पक्का नाही बाळा. नाही कशी खेचलीस ती टाईट होणार. का असं एका हाताने मी 2 हाताने. तुला तरी सूट दिली आहे. 2 हातांनी. टेक्निक बघितलीस का? टेक्निक बघितलीस का? मुन्ना काका लवकर. टेक्निक बघितलीस का? तरी कमीच वेळ आहे. इथपर्यंत अजून वेळ झाला नाहीये जास्त. नाही चालत. नाही काय जात दाताने नाही हाताने. कुणाला अजून कोणता वाढवतोय. दोरे खेचून. जेव्हा असं वाटतं की अगदीच नाही जमत आहे तेव्हा मग दुसरा हात पण वापर. तो एकाच हाताने सुटणार. 2 हात नाही वापरणार. तिच्या 2-3 दिवस हे झाले. ओली होते ना. ओली होऊन टाईट झाली. नाही टाईट नाहीये. 2 हाताने जमेल त्याला. एका हाताने कर चल कर. नको. नाही झालं होत आलं. अजून तेवढा वेळ झाला नाही आपण. ओढलंच ते काढत असेल.
तू कशाला तू हात नको लावताय. हात लावून काय उपयोग आहे. पाकन झालं आता असं समोर बसून आता बसा एकमेकांसोबत. काय करायचं मम्मी बघू नका. ए वरती बघा, वरती बघा. आणि शोध मिळाली की मग एकमेकांना पाणी उडवायचं जेवढं जमेल तेवढं. कोण जास्त उडवते होतील माझ्यावरती. नाही तो पहिला वर नाही आधी तो. हा स्टार्ट. नाही नाही ये मुन्ना मुन्ना लवकर देऊ नको तू तिकडे मिळाली तर मिळाली देतो तो तुला पण कशाला देत होतो पाणी घ्यायला होता मला. कुठे आलं तू? तर लगेच तू हे केलीस का? पाणी उडवते पटापट उडवायचं. तुला तू हा मी बाजूला पाणी ऐकलं? सर्दी झाली, नॉर्मल आणखी त्याला सर्दी नाहीये तेवढं. मला पण सर्दी झाली. चष्मा. आणि हे वटणा टाकला ते नको मम्मी कशाला. आधीच क्लिअर करते की आजारपणामुळे ना मी साडी नेसले ना आम्ही एकमेकांवरती ते पाणी उडवलं ना काही गोष्टी केलं, कारण आम्ही खूप आजारी पडलो आणि आवाज हा खूप गरजेचा आहे मला पुढच्या सगळ्या शूटसाठी. आणि तरीसुद्धा माझा घसा बसलेला आहे आणि त्या ह्याच्यातसुद्धा मला शूट करायचं आहे. आणि ते तुम्ही शूट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आवाज माझा व्यवस्थित असणं हे किती महत्त्वाचं होतं. आणि त्या आवाजासाठी आता मी सध्या टॅबलेट्स घेते आहे. दाखव किती मिळाले. किती मिळाले? आणि तुला ते मामाकडे जा. ते नाही ते काहीतरी दादा हो माहितीये मला. दादा याच्यात टाकायचं. कायम मीच पहिली रेडी असते. लग्नाला सुद्धा मीच पहिली रेडी होते. मला उशीर लागतो. सवय झाली ये आता असाच ये. मेकअप झाला. हळद कुंकू लावते आणि मग तुम्ही असं सूर्याला हळद कुंकू म्हणजे इथूनच असं हे करा. सूर्य कुठं आहे? तिकडे आहे. इकडे आहे. चालतंय खायला दे. भूक लागली त्याला. तिथून फेकायचं खिडकीतून. हे ना हो देते त्यांना फेकायला. वरी हे लवकर ये. ह्या पोरीना ठेव. या पोरी पण करते. जा जमा करायचंय. तू टाकणार ह्याच्यात ना हात बाहेर काढून टाक. पैसे टाकायचंय. हातात दे आम्हाला. आम्ही जे हातात दे रे. नको बरं फेकायचं असतं. अरे फेकायचे असतात. पैसे पण असतील बघ. पैसे गोळा करा. झाले तू पुढे यायला पाहिजे होतं. हे पण घ्या. खोबरं घ्या. पापड आणि लाया मस्त. अपडेट घेत होतो मोबाईल. त्या दिवशी बनवली तशी मस्त मॅगी बनव. 5 हवेत. 5 म्हणून अगदी हे करू नका. एकदम सुकी नाही हा. त्या दिवशी बनवली तशीच. हो काम आहेत भरपूर. पुन्हा अजूनही तुझं नाव आहे. मला असं वाटतं की तू इथे बसून आता शोध आता चल काम करूया. एक काहीतरी खुर्ची घे. इथे बसतो ये. कारण आता ती मेहंदी बस जायला लागली आहे. पण नाव अजून आहे. तू शोधून दाखव मला. चल तू आता दिलं तर अंकिता मॅगीचे पैसे. अंकिता काय करेल? मॅगीचे पैसे अंकिता देईल. शोधलंस
तू हात काय डायरेक्ट दिला तो पण द्यायला हवा होतास. एकच सांगितलंस त्याच हातात. नाही असं काय हातावर आहे कारण या हातावर आहे. तुला वाटतं तेच म्हटलं Smart आहे. दीदी कसं त्या दिलंस? तर शोधू शकतात. किती वेळ घे नाही तर तू तासभर बाबा ह्याच करीत बसशील. 5:45 झाले. किती वेळ अरे मला थोडस अंदाज आला. राहू दे तुझा नाही फोन स्कॅन करता लगे ना. हात पाहिजे. स्कॅनर लावला. हात पाहिजे. देते हरला दे 1000 रुपये. तुझ्याकडे दिलेच पाहिजे. काय आहे हे काय नाव आहे? हे बघ के यू कुणाल इथे लिहिलंय. कुठं आहे? काय बघ हे बघ के यू. हे काय KU? अरे पुढचं ते आता गेली आहे आधी पण नव्हतं क्लिअर. होता रे KUNAL इथे होतं व्यवस्थित होतं. अरे नीट इकडे टाका ना. इथं कुठं नाव टाकतात का? नाव शोधण्याचीच मजा नाही असते. इकडे. पालीला आम्ही नेहमी एका ठिकाणी मॅगी खातो आणि तिथे आम्ही नेहमीप्रमाणे थांबून मॅगी खाल्ली आणि आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी. आणि लगेच मुंबईला पोचायचं होतं कारण शूट्स होते त्याच्यामुळे लगेच सगळी धावपळ करून आम्ही आता मुंबईच्या प्रवासावर आहोत. आणि इथे आम्हाला त्यांनी मस्त एक कलिंगड सुद्धा दिलं. शेतातली जमतंय का? जमतंय जरा घ्या. कुठला कितवीला आहेस तू? कितवीला आहे? बाकी बाय बाय. अरे काय थांबा चला गृहप्रवेश. मला उडव. मला मारला. चल लाईट लाव. वास बघ कसा येतोय घरात. कोंडट झाड काय नाही जिवंत आहेत रे. पाणी बघ किती पडली. घाल त्याला पाणी घाल. हॅलो घरी. घर किती? हे आमचं घर. हा या वेलकम. ते सगळ्या बॅग्स घेऊन येता का आता? प्लीज बॅग्स घेऊन या. माझा आवाज गेलाय. समुद्रकिनारी जुळल्या गाठी. कुणाचं नाव घेते 7 जन्मासाठी. मस्त. सरी पावसाच्या सरी. अंकिताच माझी कोकण परी. मला नेहमीच आकाशातील चंद्राला तारकांची साथ. निशांचं नाव घेते कुणाल आणि अंकितासाठी खास.